नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. अक्कलकोटच्या पवित्र भूमीत अवतरलेले स्वामी समर्थ महाराज हे भक्ताच्या जीवनात अद्भुत परिवर्तन घडवणारे आणि देवीचे शक्तीचे प्रतीक मानलं जातात. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या अनेक सत्य घटनांपैकी एक घटना अशी आहे की जी श्रद्धा, विश्वास आणि गुरुकृपेचं महत्त्व खोलवर समजावून सांगते. सोलापूरजवळील एका छोट्या खेड्यात रामू नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याचं जीवन अत्यंत कष्टमय होतं. लहानशी जमीन, सतत अपयशी ठरणारी शेती, घरात आजार, पत्नी आणि 2 लहान मुलं, या सगळ्या संकटाचे रामू पूर्णपणे खचून गेला होता. दिवसेंदिवस परिस्थिती इतकी बिकट होत चालली होती की त्याच्या मनात जगण्याची आशा सोडली नाही. कर्जदार दररोज दारात उभे राहत आणि घरात अन्नाचा एकही कण उरलेला नसे. एके दिवशी गावात एक साधू आले होते. त्यांनी रामूची अवस्था पाहिली. त्यांनी त्याला विचारले, तू एवढा निराश का आहेस? रामूने आपल्या आयुष्याची सगळी व्यथा त्याच्यासमोर मांडली. त्या साधूंनी त्यांना सांगितलं, तू अक्कलकोट येथे जा आणि स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन घे. तेच तुझ्या आयुष्याला नवा मार्ग दाखवतील. रामूच्या मनात एक आशेचा किरण निर्माण झाला. दुसऱ्या दिवशी तो सर्व काही देवांवर सोपून अक्कलकोटकडे निघाला. अनेक दिवसांचा प्रवास, भूक तहान सहन करत तो अखेर स्वामींच्या दर्शनाला पोहोचला. स्वामींच्या समोर जाताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जे काही बोलण्याआधीच स्वामी समर्थ महाराज शांतपणे म्हणाले, काय रे रामू, एवढा का घाबरला आहेस? तुझं दुःख मला माहीत आहे, भिवू नकोस, सर्व ठीक होईल. स्वामींच्या त्या शब्दांनी रामूच्या मनात एक विलक्षण शांतता निर्माण केली. त्याला आश्चर्य वाटलं की त्याने काही सांगितलं नसताना स्वामींना त्यांच्या मनात सर्व कसं कळलं. त्यांनी स्वामींच्या चरणी मस्तक ठेवलं आणि आशीर्वाद घेतला. काही वेळानंतर स्वामींनी त्याला सांगितलं, तू उद्या सकाळी आपल्या शेतात जा. तिथे एका विशिष्ट ठिकाणी खोद. तिथे तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. रामूने कोणताही प्रश्न न विचारता स्वामींच्या शब्दापूर्ण विश्वास ठेवला आणि गावाकडे परतला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो शेतात गेला आणि स्वामींनी सांगितलेल्या ठिकाणी खोदायला सुरुवात केली. सुरुवातीला काहीच सापडलं नाही, पण त्याने धीर सोडला नाही. थोड्याच वेळात त्याला काहीतरी कठीण वस्तू लागली. त्याने आधी खोदलं आणि त्याच्या नजरेसमोर एक जुनी मातीची हंडी आली. कंपणाऱ्या हातांनी रामूने ती हंडी उघडली आणि त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. त्या हंडीत सोन्याची नाणी आणि काही मूल्यवान दागिने होते. त्या क्षणी त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू आले आणि त्याने आकाशाकडे पण स्वामी समर्थ महाराज यांचे आभार मानले. त्यांना समजले की ही केवळ संपत्ती नव्हे, तर त्यांच्या श्रद्धेचा आणि विश्वासाची फळे आहे. त्या दिवसानंतर रामाचे आयुष्य पूर्णपणे बदललं. त्याचे सर्व कर्ज फेडलं, आपल्या कुटुंबाला सुखी केलं आणि आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिलं. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याने कधीही अहंकार केला नाही. उलट तो अधिक नम्र झाला आणि गरजूंना मदत करू लागला. दरवर्षी तो अक्कलकोट येथे जाऊन स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन घेत असे आणि ही घटना केवळ एका व्यक्तीच्या आयुष्यात झालेला चमत्कार नाही, तर ती एक मोठा संदेश देऊन जात आहे की जीवनात कितीही संकट आली तर श्रद्धा आणि विश्वास कधी सोडू नका. योग्य वेळी गुरुकृपा नक्कीच मिळते आणि अंधारातून प्रकाशाचा मार्ग दिसतो. स्वामी समर्थांचे एक वचन आजही लाखो भक्तांच्या मनात घुमते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही कथा आपल्याला शिकवते की देवावर आणि आपल्या गुरुवर पूर्ण विश्वास ठेवला तर अशक्यही शक्य होऊ शकते. श्रद्धेने केले प्रार्थना कधीही वाया जात नाही बरं, आणि योग्य वेळी तिचे फळ नक्कीच मिळते. जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं लिहायला विसरू नका आणि स्वामींचे भक्त व्हा, कारण स्वामी समर्थ हे चमत्कार आजही घडवतात आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला फलप्राप्ती मिळवण्यासाठी स्वामी समर्थ निस्वार्थपणे विश्वास आणि श्रद्धा ठेवा. बाकी काही स्वामी समर्थ महाराज तुम्हाला मागत नाही. नक्कीच चमत्कार अनुभवा. मीही अनुभवले आहेत आणि अनुभवते आणि ह्या गोष्टी तुम्हाला मी सत्यातही काही घटना ज्या झालेल्या आहेत त्या सांगत राहणार आहे. ज्या माझ्या आसपासच्या लोकांना त्याचे चमत्कार आले तर त्या घटना व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला सांगणार आहे. तर आजची कथा तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास माझ्या अश्विनी मराठी स्टोरीज माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये लवकरच. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.